गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आय एम युअर केमिस्ट्री टीचर प्रोफेसर मिस्टर डी एन चव्हाण. मित्रांनो, आपण आजच्या या टॉपिकमध्ये बघणार आहोत फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल करोजन ऑर वेट करोजन. आपण बघितलं करोजन म्हणजे काय? इट इज द डिस्ट्रक्शन ऑफ मेटल ड्यू टू द सराउंडिंग मीडियम. वातावरणामध्ये जेव्हा धातूचा संपर्क वातावरणामधल्या घटकांसोबत होतो त्यावरून त्याला गंज लागतो, त्या प्रक्रियेला म्हणतात करोजन. त्याचे दोन प्रकार, पहिला ड्राय आणि दुसरा वेट. ड्रायचा आपण कंप्लीट स्टडी केलेली आहे, त्याचे फॅक्टर अफेक्टिंग बघितलेले आहेत. वेट म्हणजे काय की जे क्लोरीनमध्ये मेटलचा आणि सोल्युशनचा संपर्क येतो त्याचे दोन मेकॅनिझम, एक म्हणजे हायड्रोजन इव्होल्युशन आणि दुसरा म्हणजे ऑक्सिजन ॲब्झॉर्प्शन मेकॅनिझम. त्याचंच आपल्याला बघायचं आहे काय? फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ वेट करोजन किंवा इलेक्ट्रोकेमिकल करोजन. वेट म्हणजे काय? ओला करोजन. त्यामध्ये आपल्याला असे घटक की ज्या घटकांमुळे एकतर हा करोजन वाढणार किंवा एक करोजन काय होणार? कमी होणार. वाढताना आपल्याला माहिती बरेचसे घटक, कारण वातावरणामध्ये मेटल सोबत बरेचसे घटक असतात. आर्द्रता असते, टेम्परेचर असतं, सोल्युशनचा नेचर असतो, त्याचं पीएच असेल, जे काही घटक आहेत त्या घटकांमुळे एकतर ती स्पीड वाढेल किंवा ती स्पीड काय होईल? कमी होईल. त्यावरूनच आपण त्याची व्यवस्थित स्टडी करणार बाळांनो. कारण करोजन हा इंडस्ट्रीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कारण की धातू पासून ज्या मशिनी तयार झाल्या इंडस्ट्रीमध्ये त्या मशिनीचं आपल्याला लाईफ हे व्यवस्थित मेंटेन करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण बघणार हाउ टू मेटल undergoes corrosion depend upon which factor they may be increase or they may be decrease. They may be increase or they may be decrease. वाढू पण शकते किंवा कमी पण होऊ शकतो. त्यातला पहिला घटक काय दिलाय आपण? प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटी. प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटी. इम्प्युरिटी म्हणजे वातावरणामध्ये असलेलं पोल्युशन. आपल्याला माहिती मेटलचा संपर्क याला सोल्युशन सोबत येणार आणि जर त्या सोल्युशन मध्ये इम्प्युरिटी वाढली तर रेट ऑफ करोजन काय होणार? वाढणार. When a metal come in contact with the solution medium, that solution contain impurity in a excess amount, that time the rate of corrosion is high. That time the then rate of corrosion is high. ज्या वेळेला वातावरणामधल्या मेटलचा संपर्क सोल्युशन सोबत येईल आणि त्या सोल्युशन मध्ये जर इम्प्युरिटीचं प्रमाण जास्त असेल तर करोजन पण कसं असेल? जास्त. त्या इम्प्युरिटी मध्ये, त्या पाण्यामध्ये इम्प्युरिटी कमी असेल तर रेट ऑफ करोजन कसं असेल? कमी. आणि सरळ सरळ इम्प्युरिटी वाढली, गंज लागण्याचं प्रमाण वाढतंय. इम्प्युरिटी कमी झाली तर गंज लागण्याचं प्रमाण काय होतंय? कमी होते. हा झाला पहिला फॅक्टर. दुसरा फॅक्टर बघा काय आहे? फिजिकल स्टेट्स ऑफ मेटल. आता फिजिकल स्टेट मध्ये मेटल काय आपल्याला माहिती आहे? प्रत्येक मेटलच्या तीन स्टेट आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. मेटलच्या नव्हे, पदार्थाच्या तीन स्टेट आहेत. त्यापैकी आपल्याला माहिती की मेटल कुठल्या स्टेट मध्ये आहे? सॉलिड स्टेट मध्ये. एव्हरी मेटल ऑकर इन नेचर इन द फॉर्म ऑफ सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेट मध्ये प्रत्येक मेटलला गंज लागतो. त्या गंज लागण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? तर त्या मेटलची साईज ही खूप मॅटर करते. काय मॅटर करते? उदाहरण घेतलं आपण, हा मेटल मोठा आहे, हा मेटल लहान आहे. दोन्ही आपल्या समोर आहे. मेटल सॉलिड स्टेट मध्ये आहे, हा मेटल पाण्यामध्ये पडला, हा पण मेटल पाण्यामध्ये पडला. याची साईज लहान असल्यामुळे यातले इलेक्ट्रॉन बाहेर पडणार, याला गंज लागणार. आणि लहान आहे म्हणून पटकन गंज लागेल. हा मोठा आहे, यालाही गंज लागणार, पण यात असंख्य मेटलचे अणू आहेत. ते पाण्यामध्ये पडल्यानंतर त्याला लागणारा वेळ जास्त असेल, म्हणजे स्पीड कमी झाली, रेट ऑफ करोजन काय झाला? कमी. When size of metal is large, when size of metal is large, when size of metal is small, then rate of corrosion is a high or more. त्यानुसार साईज लहान आहे, करोजन फास्ट होणार. साईज मोठी आहे, करोजन स्लोली होणार. त्यालाच म्हणलं आपण फिजिकल स्टेट. स्टेट म्हणलं की सॉलिड लिक्विड बनणार नाही, पण प्रत्येक मेटल हा सॉलिड असतो आणि प्रत्येकाला गंज लागतो. त्याचं महत्त्वाचं असतं साईज. साईज लहान, करोजन फास्ट. साईज मोठी, करोजन होणार पण स्लोली होणार, रेट ऑफ करोजन कमी होणार. सेम तिसरा आता बघा, रिलेटिव्ह एरिया ऑफ एनोड अँड कॅथोड. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की मेटल व्हेन अंडरगोज करोजन देन इट इज ऍक्ट ॲज ए इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोड आर टू. फर्स्ट एनोड, सेकंड इज कॅथोड. आपल्याला माहिती इलेक्ट्रोड हे दोन असतात. पहिला असतो एनोडचा आणि दुसरा असतो कॅथोडचा. त्यापैकी एनोड आणि कॅथोड आपण डोक्यामध्ये फिक्स कन्सेप्ट आपल्या रुजवली आहे की गंज लागताना एनोडलाच लागतो. मी तुम्हाला आधीच सांगितलं पहिल्या लेक्चर पासून शेवटपर्यंत सांगणार की गंज फक्त एनोडला लागतो, कॅथोडला लागत नाही बाळांनो. गंज कोणाला लागतो? एनोडला. म्हणजे त्या ठिकाणी एनोडचा एरिया वाढला तर काय प्रक्रिया घडते आणि कॅथोडचा एरिया वाढला तर प्रक्रिया काय घडते हे आपल्याला बघायचं आहे. त्यानुसार बघा, आता सिम्पली आपण उदाहरण घेतले दोन, इव्होल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस आणि ॲब्झॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन गॅस. आता पहिला बघूया आपण. हा स्टील टँक आहे, पूर्ण मोठाच्या मोठा. यामध्ये एक छोटासा तुकडा आहे कॉपरचा. आपण या स्टील टँक मध्ये भरले पाणी. यात आपल्याला माहिती आहे स्टील टँक काय आहे तुमचा? एनोड. कॉपर तुमचं काय आहे? कॅथोड.
आपण तुमचं काय कॅथोड बघा त्या ठिकाणी ॲनोडचा एरिया जास्त आहे, ॲनोडचा एरिया काय जास्त आहे, त्यामुळे ॲनोड इलेक्ट्रॉन बाहेर पडणार, पण बाहेर पडलेल्या इलेक्ट्रॉनची मागणी कोणाकडे कॅथोडकडे, आणि तो लहान आहे. कॅथोड कसा आहे लहान असेल त्याची मागणी पण कशी असेल कमी असेल, म्हणजे मागणीच कमी आहे कारण देणाऱ्या पण काय करणार सप्लाय कमी करणार, त्यामुळे ॲनोडचं करोजनचं प्रमाण हे कमी होणार, ॲनोडचं करोजनचं प्रमाण काय होणार कमी, म्हणजे when anode is large, when anode is large then rate of corrosion is very slow. when cathode आता बघा कॅथोड म्हणजे काय आपल्याला माहिती स्टील प्लेट घेतलं होतं आपण, त्याला क्रॅक्स आहेत, क्रॅक मुळे त्याच्यावर पाण्याचा ड्रॉप पडला, पाणी आत जाणार, आणि कॅथोड त्यावेळेला काय असेल लार्ज, गंजणारा भाग काय असेल ॲनोड. आता बघा ॲनोड इलेक्ट्रॉन देणारे पण कॅथोड लार्ज असल्यामुळे कॅथोडची मागणी जास्त आहे, आता मागणी जास्त असल्यामुळे ॲनोड तर देणारच आहे, त्यामुळे करोजन स्पीड काय होणार वाढणार. when anode is small then rate of corrosion is high. anode मोठा आहे स्लो, anode छोटा आहे फास्ट. these are the which factor relative area of anode and cathode. ज्यावेळेला गंज लागताना मेटल जर एनोड असेल त्याचं प्रमाण जास्त असेल तर नक्कीच कॅथोडचं प्रमाण कमी होतं, कॅथोडचं प्रमाण कमी झालं की त्याची इलेक्ट्रॉनची मागणी कमी होते, मागणी कमी झाल्यामुळं करोजनची स्पीड कमी होते. आणि ज्या वेळेला एनोड लहान आहे कॅथोड जास्त आहे, कॅथोड जास्त असल्यामुळे त्याची इलेक्ट्रॉनची मागणी जास्त असते, मागणीमुळे एनोडला गंज जास्त लागतो. या सगळ्या गोष्टी एनोड लहान कॅथोड मोठा रेट ऑफ करोजन जास्त, एनोड मोठा कॅथोड लहान रेट ऑफ करोजन इज स्लो. हा प्रकार झाला. आपल्याला पुढचं बघा आता सोल्युबिलिटी ऑफ करोजन प्रोडक्ट. गंजल्यानंतर कुठल्याही धातूवर एक प्रोडक्ट तयार होतो, आपण बघितलं ब्राउनिश कलरचा, त्या प्रोडक्टची काय बघायची आपल्याला सोल्युबिलिटी. म्हणजे हा मुळा आहे, पाण्यात पडला होता, गंजला, गंजल्यानंतर याच्यावर असं खरबडीत पार्टिकल तयार झाला आणि तो पार्टिकल जर विरघळला म्हणजे सोल्युबल असेल, काय असेल तो बघा गंजला पार्टिकल पाणी टाकला, सोल्युबिलिटी विरघळली, विरघळल्यामुळे काय होईल पार्टिकल सगळे निघून पाण्यात विरघळतील, विरघळल्यामुळे मेटल पुन्हा फ्रेश झाला, फ्रेश मेटलचा संपर्क परत पाण्यासोबत येणार, परत कोणासोबत येणार पाण्यासोबत, परत गंजणार, परत ते विरघळणार, म्हणजे करोजन इज कंटिन्यू. लक्षात when product is soluble, when product is soluble then rate of corrosion is high, when rate of corrosion is high. when product is insoluble, insoluble काय तिथं गंजला आणि तो विरघळत नाही, न विरघळल्यामुळं त्याच्यामुळं त्या प्रोडक्टमुळं पाण्याचा आणि मेटलचा कॉन्टॅक्ट होणार नाही, आणि कॉन्टॅक्ट जर झाला नाही तर त्या ठिकाणी करोजन होणार का नाही. दोन गोष्टी बघा, प्रोडक्ट सोल्युबल रेट ऑफ करोजन हाय, प्रोडक्ट सोल्युबल रेट ऑफ करोजन हाय, प्रोडक्ट इनसोल्युबल, प्रोडक्ट इनसोल्युबल रेट ऑफ करोजन इज लो. जो काही प्रोडक्ट गंजल्यानंतर होणार आहे त्याच्या विरघळण्यावरून त्याचं आपण काय बघतोय स्पीड बघतोय. प्रोडक्ट सोल्युबल आहे करोजन फास्ट आहे, प्रोडक्ट इनसोल्युबल आहे करोजन कसं आहे स्लो आहे. त्यानुसार आता पुढचा प्रकार बघा पीएच. पीएच प्रत्येकाला माहिती आहे की पीएच मुळे आपण सोल्युशनचा नेचर फाइंड आउट करतो. बाळांनो काय फाइंड आउट करतो नेचर. आपल्याला पूर्ण पीएच स्केल असते 0 ते 14, पूर्ण पीएच किती आहे 0 ते 14. त्यानुसार पूर्ण सेल मध्ये सेंटर असतो 7. जर सोल्युशन एन असेल त्याचा पीएच असतो 0 to 7. सोल्युशन बेसिक असेल त्याचा पीएच असतो 7 ते 14 आणि 7 असेल त्याचा पीएच असतो न्यूट्रल. आपल्याला माहित आहे की गंज फक्त कुठे लागत नाही न्यूट्रल मध्ये, ऍसिड मध्ये पण गंज लागतो आणि बेस मध्ये पण गंज लागतो. when solution is acidic that means 0 to 7 pH or 7 to 14 pH rate of corrosion high. सरळ सरळ गंज ऍसिड मध्ये पण लागणार, गंज बेस मध्ये पण लागणार, फक्त गंज कुठे लागणार नाही 7 मध्ये, म्हणजे न्यूट्रल सोल्युशन मध्ये गंज लागणार नाही. when pH value 0 to 7 or 7 to 14 that means the nature of solution is acidic or basic. in both solution rate of corrosion is high. otherwise when pH is 7 that means solution is neutral then rate of solution becomes slow. लक्षात या व्हॅल्यू वरून करते 0 to 7 किंवा 7 ते 14 वाढलं, 7 असताना फक्त कमी झालं. सेम आता बघा प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. आता सगळ्यात चांगलं उदाहरण इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, ज्या सोल्युशनमुळे गंज लागते त्या दुसरा कुठला घटक आहे का. जसं इम्प्युरिटीला म्हणलं आपण कुठलाही घटक असेल, जसं आपण घेतलं आपण सी वॉटर, समुद्राचं पाणी, समुद्राच्या पाण्यामध्ये वाटेल तेवढे इलेक्ट्रोलाइट आहे, मग त्यामुळे त्या ठिकाणी जो गंज लागतो त्याचं प्रमाण कसं असतंय जास्त असतंय.
when presence of electrolyte then rate of corrosion is high. सोल्युशन मध्ये इलेक्ट्रोलाइट वाढले गंज लागण्याचं प्रमाण वाढते. जसं पाणी असेल साधं आणि खारट पाणी, पाणी साधं आहे पाणी खारट आहे, म्हणजे त्यात मीठ आहे. मग या पाण्यामध्ये लागण्याचं प्रमाण कमी असेल आणि मिठातल्या पाण्यामध्ये प्रमाण कसं असेल जास्त असेल. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट द रेट ऑफ corrosion is high. विदाउट इलेक्ट्रोलाइट रेट ऑफ corrosion is स्लो. एक्झाम्पल सी वॉटर म्हणजे समुद्राचं पाणी. समुद्राच्या पाण्यामध्ये गंज हे लागण्याचं प्रमाण खूप जास्त असते. कुठलाही घटक त्यामध्ये शुद्ध नसतो. कसा असतो तो अशुद्ध असतो. त्यानुसार तुझा घटक काय झाला आपला इलेक्ट्रोलाइट. आता पुढचं बघा डिफरन्शियल एरिएशन. तर एरिएशन म्हणजे काय बेसिकली आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये एरर असतो. एरर वाढला corrosion वाढणार, एरर कमी झाला corrosion काय होणार कमी. एरर म्हणजे माहिती आपल्याला फॉल्ट वगैरे म्हणतो आपण तसा प्रकार. मेटल आहे याला क्रॅक्स भरपूर पडल्यात, क्रॅक्स पडल्यामुळे पाणी सगळं जाणार म्हणजे एरर झाला. त्या ठिकाणी रेट ऑफ काय झाला वाढला. सेम तसं बघा नेचर ऑफ द ऑक्साइड फिल्म. ऑक्साइड फिल्म आपण बघितलंय स्टेबल, अनस्टेबल आणि व्होलाटाईल. याला पाण्यामध्ये लागणार आहे म्हणजे नक्कीच तो काय असणार आहे स्टेबल. त्यात दोन, पहिला पोरस, पहिला काय असेल आता बघा आपण सविस्तर बघूया. त्याला पाण्यामध्ये आहे म्हणजे कुठले असणार स्टेबल असणार. त्यातला पहिला पोरस, ज्याला काय म्हटलं जातं नॉन प्रोटेक्टिव्ह. काय म्हटलं जातं नॉन प्रोटेक्टिव्ह. दुसरा नॉन पोरस, त्याला काय म्हटलं जातं प्रोटेक्टिव्ह. when metal react with solution they form a oxide. पाण्याच्या ऑक्साईडमुळे लेयर तयार होणार, त्या लेयरला म्हणणार आपण ऑक्साइड फिल्म. त्या फिल्मचा नेचर काय स्टेबल नाही. गंजला म्हणजे पाण्यामध्ये गंजला असतो स्थिर आहे, पण त्यात पण प्रकार काय पोरस आहे. पोरस म्हणजे काय त्यामध्ये पोर्स आहे. काय त्यामध्ये पोर्स, त्या पोर्स म्हणजे गॅप आहे, पाणी परत आत चालला आहे. म्हणजे काय झालं तर नॉन प्रोटेक्शन. नॉन प्रोटेक्शन म्हणजे corrosion is continue. corrosion is कंटिन्यू. त्यापुढे काय नॉन पोरस आहे, पाण्यामुळे गंजलाय, गंजल्यामुळे लेयर तयार झाले. आता बघितलं आपण प्रोडक्टची सॉल्युबिलिटी. त्या प्रोडक्टमुळे त्यात खड्डे नाहीये, पाणी आत जात नाही म्हणजे त्याचं काय झालं प्रोटेक्शन झालं. These are the nature of oxide film. When the nature of oxide film is a porous, non-protective, then rate of corrosion is high. Otherwise, when the oxide film nature is a non-porous, protective, then rate of corrosion is slow. Same पुढचं बघा हायड्रोजन ओव्हर व्होल्टेज. हायड्रोजन म्हणजे काय बेसिकली आपल्या पाण्यामध्ये आहे H2O म्हणजे त्यामध्ये आहे H+. या H+ चं प्रमाण वाढलं की सोल्युशन होतं ऍसिडिक. आणि ऍसिडमध्ये नेमका गंज कसा लागतो जास्त लागतो. म्हणजे पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन आयन इज इन्क्रीजेस, रेट ऑफ आयन corrosion इज इन्क्रीजेस. जेवढं H+ वाढणार तेवढं रेट ऑफ corrosion वाढणार. सेम आता बघा टेम्परेचर. हा तर खूप सिंपल आणि साधा फॅक्टर आहे बाळांनो. टेम्परेचर म्हणजे काय तापमान. आपल्याला माहिती तापमान वाढलं की पाण्याचं रूपांतर होते वाफेमध्ये. पाण्याचं रूपांतर कशामध्ये होतंय वाफेमध्ये. पाण्यापेक्षा वाफेमध्ये लागण्याचं गंजाचं प्रमाण जास्त असतंय. when temperature increases रेट ऑफ corrosion increases. सरळ सरळ आहे कुठेही जावा तुम्ही. आपण घरामध्ये पाणी तापवतो आंघोळीला, पाणी तापवल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही बघता त्या पाण्यामुळे त्या पातेल्यावर क्षार जमा होतात. म्हणजे त्या ठिकाणी अभिक्रिया होऊन तो पातेला पुसतो गंजतो. का गंजला त्या पाण्यामध्ये आपण आंघोळीसाठी ते पाणी पातेल्यात तापवलेलं आहे. त्या पाण्याचा क्षार त्या पातेल्याच्या बाजूला तुम्ही लेअर बघितली असेल. ती लेअर कशामुळे आली टेम्परेचरमुळे. सेम तसाच घटक आहे म्हणून पुढचा ह्युमिडिटी. ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता. पाणी तापवल्यानंतर तिथे ह्युमिडिटी तयार होते. ह्युमिडिटी म्हणजे वाफ. आर्द्रता, आर्द्रता वाढली की त्या ठिकाणी आपल्या माहिती जिथे पाण्याचा संपर्क होत नाही तिथे आर्द्रतेचा होतो. आर्द्रता हवा असल्यामुळे ती पेट्रोलच्या कुठल्याही संपर्कात येऊ शकते. त्या दोन्हीमुळे रेट ऑफ corrosion वाढतात. when temperature increases humidity increases rate of corrosion increases. दोन्ही पण बघा परत एकदा सांगतो की हे जे घटक आहेत या घटकांमुळे वेट corrosion म्हणजे ओला corrosionचं एक तर स्पीड वाढते किंवा एक तर स्पीड कमी होते. त्यातलं पहिलं बघितलं आपण impurity increases रेट ऑफ corrosion increases. आता वाढण्याचं बघूया. सेम फिजिकल स्टेट साईज मध्ये बघितली आपण. साईज कमी असेल तर corrosion वाढते. साईज कमी असेल तर corrosion वाढते. ॲनोडचा एरिया लहान असेल तर corrosion वाढते. ॲनोडचा एरिया काय असेल लहान corrosion वाढते. त्यानंतर प्रोडक्ट सोल्युबल असेल तर corrosion वाढते. pH व्हॅल्यू 0 to 7 असेल किंवा 7 to 14 असेल corrosion वाढते. त्यानंतर इलेक्ट्रोलाइट वाढला corrosion वाढलं. इलेक्ट्रोलाइट वाढलं corrosion वाढलं. एरर वाढला corrosion वाढलं. ऑक्साइड फिल्म पोरस आहे नॉन प्रोटेक्टिव्ह आहे corrosion वाढते.
हायड्रोजन आयनचं प्रमाण वाढतंय किंवा वाढतंय, टेम्परेचर आणि ह्युमिडिटी वाढली क्लोरोजन वाढते. हे सगळं उलट जर असेल, रिव्हर्स असेल तर क्लोरोजन कमी होते. या घटकांमुळे एकतर रेट ऑफ क्लोजर वाढतंय किंवा रेट ऑफ क्लोजर कमी होते. हे सगळे घटक क्लोजरला रिस्पॉन्सिबल आहे. पण ते कुठल्या क्लोजरला? वेट क्लोजरला. वेट क्लोजर म्हणजे काय? द क्लोजर विच इज ऑकर बिटवीन मेटल अँड लिक्विड सोल्युशन थ्रू द आयोनिक रिएक्शन. दिस मेकॅनिझम ऑकर बाय टू वे. फर्स्ट हायड्रोजन इव्होल्यूशन मेकॅनिझम, सेकंड ऑक्सिजन ॲब्झॉर्प्शन मेकॅनिझम. त्याच्यात दोन सेल, गॅल्व्हॅनिक सेल आणि कॉन्सन्ट्रेशन सेल. गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे काय? द सेल इन विच टू डिफरंट मेटल कम इन कॉन्टॅक्ट विथ द लिक्विड मीडियम. ज्या सेलमध्ये दोन वेगळे धातू लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्या ठिकाणी जो गंज लागतो तो म्हणजे गॅल्व्हॅनिक सेल. आणि त्यात जे मेकॅनिझम घडतं ते म्हणजे हायड्रोजन इव्होल्यूशन मेकॅनिझम. दुसरं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. वेन सेम मेटल और सिंगल मेटल, एकच मेटल किंवा एकसारखे मेटल सेम असणार आहे, त्यांचं संपूर्ण सोल्युशन सोबत येणार, त्यावेळेला ऑक्सिजन ॲब्झॉर्प्शन मेकॅनिझम होईल. आणि त्या मेकॅनिझमला हे सगळे घटक रिस्पॉन्सिबल आहेत, एकतर त्याचं स्पीड वाढवायला किंवा त्याचं स्पीड कमी करायला. आय होप हा लेक्चर सगळ्यांना कळाला असेल. नसेल कळाला तर हा व्हिडिओ परत एक 2दा 3दा बघा, नक्कीच तुम्हाला कळेल. थँक्यू.